ब्रेकिंग न्यूज आहे। बारामतीमध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते। सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। कनेरीच्या मारुती मंदिरातून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केलाय। शरद पवार, रोहित पवार यावेळी उपस्थित होते। सुनेत्रा पवार सुद्धा उद्या कनेरीच्या मारुती मंदिरातून प्रचाराला सुरुवात करणार आहे। तर कनेरीचा मारुती कुणाला पावणार याकडे लक्ष आहे। सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा सुरुवात मारुती मंदिरातून होतीये। तर मारुतीराया निष्ठेचे प्रतीक असल्यामुळे सुप्रिया सुळेंनाच मारुतीराय पावतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलेला आहे। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। मारुती मंदिर कन्हेरीचं या ठिकाणावरून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि या ठिकाणावरूनच पवार कुटुंबियातील प्रत्येक व्यक्ती जो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असतो तो आपल्या प्रचाराची सुरुवात करत असतो आणि त्यानुसार परंपरेनुसार आज सुप्रिया सुळेंनी आपल्या प्रचाराची सुरुवात याच मंदिरातून केली आहे। दरम्यान याविषयी रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। 1967 पासून पवार कुटुंबियांची कोणतीही निवडणूक असो या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती तालुक्यातील कनेरी या ठिकाणी नारळ वाढवून केला जातो। आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ या ठिकाणी मारुती मंदिरात घेतला जाणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत। दादा, काय सांगाल? आज प्रचाराचा शुभारंभ होतोय, अनेक वर्षांची ही परंपरा आहे, काय नेमकी ही परंपरा आहे? या परंपरेमध्ये बारामती आणि आसपासच्या तालुक्यातली लोक इथं येत असतात आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथं प्रचाराचा नारळ हा फोडला जातो। 1967 सालापासून ही परंपरा सुरू आहे आणि इथंच का, कारण का आपण जर बघितलं श्री हनुमान रायांच्या बाबतीत बोलायचं झालं तर निष्ठा आणि शक्ती याचं एक प्रतीक ते आहेत। त्यामुळे साहेबांचं नेहमी हेच मत असतं, निष्ठा, विचारावरची निष्ठा असेल, लोकांवरची निष्ठा ही महत्त्वाची। त्याच्याचबरोबर सामान्य लोक आणि सामान्य कार्यकर्ते ही आपली ताकद असतात। त्यामुळे 67 पासून ही परंपरा सुरू झालेली। नंतर दादा राजकारणात आले, ते स्वतः तिथे यायचे। त्यानंतर सुप्रियाताई जेव्हा राजकारणात आल्या त्यांचा नारळ इथं फुटतो। मी जिल्हा परिषदला जेव्हा उभा होतो तेव्हासुद्धा माझा नारळ इथंच फुटला होता आणि जेव्हा आमदारकीला मी उभा होतो कर्जत जामखेडमधून आणि इथं दादांचा नारळ फुटत होता तेव्हा मी स्वतः इथं आलो होतो। त्यामुळे ही परंपरा अबाधित आहे आणि अनेक वर्षांपासून सुरू आहे। तर भाजपला जे पाहिजे ते भाजपने करून दाखवलं। कुटुंबातल्या एका व्यक्तीला त्यांनी आपल्याकडे केलं आणि पवार विरुद्ध पवार करण्याचा प्रयत्न या इलेक्शनमध्ये ते करत आहेत। मजातही बघतायत, पण सामान्य लोक हे पवार साहेबांबरोबर आहेत, सामान्य कार्यकर्ते साहेबांबरोबर आहेत आणि दादांबरोबर कोण आहेत तर मोठे नेते त्यांच्याबरोबर आहेत। पण इलेक्शन हे लोकांच्या मताने मतं मिळाल्यानंतरच आपण निवडून देत असतो। त्यामुळे सामान्य पब्लिक जे आहे लोक हे साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर आहेत। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।